आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन युवा सेनेने ग्रामपातळीवर संघटन मजबूत करण्यास सुरुवात केली असता यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात टाकळी, निंगणूर आणि पिरंजी या गावांमध्ये शाखा अध्यक्षांच्या नियुक्त्या करत संघटनात्मक बांधणीला गती देण्यात आली आहे। रिपब्लिकन युवा सेनेमध्ये जनसामान्याचा वाढता सहभाग पाहता तालुका अध्यक्ष गौतम नवसागरे यांच्या नेतृत्वात उमरखेड येथील जिल्हा संपर्क कार्यालयात पक्षप्रवेश आणि नियुक्ती कार्यक्रम देखील पार पडला। यावेळी जिल्हा अध्यक्ष सुनील पाटील चिंचोलकर, जिल्हा संपर्क प्रमुख संतोष ठमके यांच्या प्रमुख उपस्थितीत अनेक कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन युवा सेनेत प्रवेश देखील केला। टाकळी राजापूरवाडी येथील ज्येष्ठ नेते व विदर्भवीर जाबुवंतराव धोटे यांचे खंदे समर्थक दत्ता सुरोशे यांची टाकळी शाखा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली। पिरंजी येथील सामाजिक कार्यकर्ते विलास खुपसे यांची पिरंजी शाखा अध्यक्षपदी तर निंगणूर येथील शंकर गवाडे यांची शाखा अध्यक्षपदी आणि सुखीराम शेडके यांची शाखा उपअध्यक्षपदी निवड करण्यात आली। मागील अनेक वर्षांपासून रिपब्लिकन युवा सेनेच्या माध्यमातून शोषित वंचित घटकांना न्याय देण्याचे कार्य सातत्याने सुरू असल्यामुळे ग्रामपातळीवर संघटनेचा जनाधार वाढत असल्याचे जिल्हा अध्यक्ष सुनील पाटील चिंचोलकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात नमूद केले। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये रिपब्लिकन युवा सेनेचे उमेदवार मोठ्या संख्येने विजयी होतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला। यावेळी जिल्हा संपर्क कार्यालय प्रमुख व्यंकटेश वाघाडे, नारायण इटकरे तसेच विडूड व ब्राह्मणगाव सर्कलमधील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। न्यूज एक्सप्रेस करिता विश्वास काळे, उमरखेड।